गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इयत्ता 9वीतील 6वा लेसन पाहणार आहे. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. याचे लेखक आहे बा ज पंडित. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की ऑलिम्पिक वर्तुळाच्या गोपमध्ये काय सांगितलं आहे लेखकांनी. जेव्हा गाडी ऑलिम्पिक गावाकडे जेव्हा जात होती, भरदार वेगाने जात होती आणि त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या अशा अडचणी येत नव्हत्या आणि पूर्ण लक्ष त्यांचं काय होतं, त्याच्या क्षितिजाकडे पूर्ण लक्ष होतं आणि तिथे एक ध्वज असा फडफडत होता आणि त्या ध्वजावर, पांढरशुभ्र ध्वजावर अशा लाल, निळा, पिवळ्या, हिरव्या, काळ्या रंगाचे असे वर्तुळ होते आणि ते एकमेकामध्ये हात असे गुरफटून होते, जणू काही काय होते ते आपल्या मित्रत्वाची साक्ष देत होते. आणि आपण मागच्या भागमध्ये हे पण बघितलं होतं, याच्यावर काय होतं, बिद्रवाक्य लिहिलं होतं, म्हणजे घोषवाक्य लिहिलं होतं. गतिमानता, उच्चता, तेजस्विनता याचे सुद्धा आपण पूर्ण अर्थ मागच्या भागमध्ये बघितले होते. आणि अधिकाधिक म्हणजे खेळाडूंनी अधिकाधिक उंची गाठली पाहिजे हे आपल्याला याच्यातून सांगितलेलं आहे. असा संदेश त्या ध्वजातून आपल्याला दिलेला आहे. आणि सोबतच ऑलिम्पिक सामने क्रीडापटूसाठी व क्रीडा शौकींसाठी एक पर्वणीयच आहे. पर्वणीयच म्हणजे काय तुम्हाला हे पण सांगितलं होतं. पर्वणीय म्हणजे काय, एक सण. जसं आपण काय असतो, एखादा आपला आवडता जो सण असतो, आपण त्या सणाची जेव्हा वाट पाहत असतात, तो सण कधी येईल बा याची आपण काय असतं, वाट पाहत असते. त्यालाच काय म्हणतात, पर्वणीय म्हणजे सणाचा दिवस आहे असं त्या क्रीडापटूंना वाटत होतं. आणि ऑलिम्पिक सामने म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर सर्व स्तरावर सुमारे 5 ते 6 हजार खेळाडूंचे सामन्यामध्ये भाग घेऊ शकते. म्हणजे या खेळाडूमध्ये 5 ते 6 हजार खेळाडू काय भाग घेऊ शकत होते. आणि सोबतच स्त्री खेळाडू म्हणजे महिला खेळाडूसुद्धा किती भाग घेऊ शकत होते, 2,000 महिला खेळाडू भाग घेऊ शकत होते. आणि हे क्रीडा सामने पाहण्यासाठी 70 ते 80 प्रेक्षक बसून व्यवस्थित हे क्रीडा सामने पाहू शकत होते. अशा प्रकारची सोय केली होती. आणि सोबतच 50,000 प्रेक्षक उभे राहून हे सामने पाहू शकत होते. आणि ज्यांना शर्यत म्हणजे पोहण्याची सुद्धा आवड असेल, पोहण्याच्या शर्यतीसाठी सुद्धा काय होते, 4 ते 5 काय होते, असे पूल बांधलेले होते. आणि सोबतच नंतर आपण हे पण बघितलं होतं की ऑलिम्पिक विलेजमध्ये कशा प्रकारची सोय केली जाते होते. म्हणजे ऑलिम्पिक विलेजसाठी काय होते, एक प्रचंड मोठे असे प्रेक्षकांसाठी होती. म्हणजे तिथे सडका, लोहमार्गे असे काढले होते. स्त्री आणि पुरुषांसाठी निवासस्थान असे वेगवेगळे बांधले होते. असंख्य खोल्या होत्या, वसतिगृहे होती, श्रमपरिहारासाठी सुसज्ज असे विशाल उपहारगृह होते. उपहारगृह म्हणजे रेस्टॉरंट्स वगैरे सगळ्या होत्या. आणि असा या सगळ्या मोठ्या गावाला काय म्हटलं होतं, ऑलिम्पिक विलेज असे म्हटलं होतं. आणि ऑलिम्पिक विलेज बसण्याची कल्पना कोणत्या साली झाली होती, 1956 झाली होती. कुठे झाली होती, हे मेलबोर्न येथे मांडण्यात आली. आणि हीच पहिली ऑलिम्पिक विलेज म्हणून तिथेच मेलबोर्नमध्येच पहिले ऑलिम्पिक विलेज म्हणून झालं होतं. आता आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. आता आपण बघू की समोर काय आहे. ठीक आहे. सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालत. इसवी सन पूर्व 776 हे सामने झाल्याचे पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंच्या ऑलिव्हेरा वृक्षांच्या फांद्याची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण-समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्व 394 हे सामने बंद पडले होते. आणि हे ऑलिम्पिक सामने काय होते, दर 4 वर्षांनी होत असे. आणि हे सामने 5 दिवस चालत असे. आणि ते इसवी सन पूर्व कधी होतं, 776 हे सामने झाले होते. आणि ती नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडली. त्याच वेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंना ऑलिव्हेरा वृक्षाच्या फांद्यांची माळ घालून. आता ऑलिव्हेरा वृक्ष म्हणजे काय, ते कुठे सापडते, भूमध्य खोऱ्यात आढळणारी वृक्षांची लहान जमात आहे. अशा ऑलिव्हेरा फळांपासून मिळणाऱ्या ऑलिव्हिया
तेलासाठी हे वृक्ष काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि त्या वृक्षाचा फांद्याची माळ घालून काय करत असं त्या खेळाडूंचा गौरव केला जात असेल. आणि सोबतच काही राष्ट्रीय सणांच्या वेळेसुद्धा जे जे खेळाडू विजेता झाले असते त्या खेळाडूंना स्वागत करण्यासाठी तेव्हा त्यांना बोलवल्या जात होते. आणि मग काय झालं, ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि सोबतच काय झालं ते मग इसवी पूर्व 394 काय झालं, मग हे सामने बंद पडले. आता नंतर बघू की मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधित्व हजर होते. कुबेर्टीन नावाचे फ्रेंच क्रीडातज्ञ या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन केले. शरीरस्पंदन वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्या मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भराव्यात असे ठरवले. 1896 ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व आणि शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. नंतर मैत्रीत्वाचा मंत्र सांगणारे ऑलिम्पिक सामने काय झाले होते, मग बंद पडले होते. नंतर 1894 परत आधुनिक म्हणजे 1894 फ्रेंच देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस भरण्यात आली होती. आणि त्या काँग्रेसमध्ये अनेक राष्ट्राचे प्रतिनिधित्व हजर होते. कुबेर्टीन नावाचे फ्रेंच क्रीडातज्ञसुद्धा तिथे आले होते. आणि काँग्रेसमधील ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन करण्यात आले, म्हणजे अजून हे ऑलिम्पिक सामने सुरू करण्यात यावे. त्या त्या क्रीडेमुळे शरीरस्पंदना वाढते, बलसंवर्धन वाढते आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढू लागते. म्हणजे आपण काय होतं, त्या खेळण्याच्या माध्यमातून का होईना सगळेजण एकात येतो. त्याच्यामुळे काय होतं, मित्रत्वाची स्पर्धा निर्माण होते आणि मित्रत्वसुद्धा काय होते चांगल्या प्रकारे आपण ठेवू शकतो. आणि सोबतच ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुद्धा ऑलिम्पिक सामन्यांसारख्याच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासुद्धा भराव्यात असे सुद्धा ठरवण्यात आले होते. नंतर 1896 ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवण्यात आले होते. म्हणजे बघा, ऑलिम्पिक सामने बंद पडले होते. मग परत काय केलं होतं की काँग्रेस समितीने ऑलिम्पिक काँग्रेस भरवली होती आणि त्याच्यामध्ये परत ऑलिम्पिक सामने सुरू करावी. सोबतच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासुद्धा सुरू व्हाव्या. आणि त्यामुळे काय होते, म्हणजे एकमेकांमध्ये काय होतं, समता, प्रेम, बंधुत्व व शिस्त अशी ऐक्याची भावना अशी निर्माण होते. म्हणून त्यांनी काय केलं होतं की परत ऑलिम्पिक सामने सुरू व्हावे याचा प्रयत्न केला होता. आता बघा, या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळाडूंची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाने 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते आणि ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फार मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतो. आता बघा, मग आता ऑलिम्पिक सामने परत सुरू करायचे ठरवले. मग या निरनिराळ्या 21 खेळाडूंची तरतूद होती. त्यात पुरुष आणि स्त्रिया हे काय होते, वेगवेगळे सामने होते. पुरुषांच्या वेगळे सामने आणि स्त्रियांचे वेगळे सामने होते. आणि त्यांची व्यवस्था आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमली होती. मग त्यांनी काय केलं, एक आंतरराष्ट्रीय समिती नेमली होती आणि सर्व स्पर्धेत होणारा जो भाग घेणाऱ्यांना प्रत्येकांना 3 प्रतिनिधी निवडून दिली होती. एक समिती निवडली होती आणि त्यांचे प्रत्येकाचे 3 प्रतिनिधी निवडून दिले आहेत. आणि या समितीच्या खेळांची सगळी व्यवस्था त्या आंतरराष्ट्रीय संघाकडे होते. आणि या
स्पर्धेमध्ये किंवा या खेळाडूंसाठी जे लागणारा जो खर्च होता तो फार मोठा होता आणि तो सर्व खर्च कोण करत होते? त्या स्पर्धक देश उभा करत होते. नंतर बघू आपण क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेदसुद्धा नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेन्सी ओवेन्सन हा वंशाने आफ्रिकन खेळाडू 1936मध्ये बर्लिन झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांचा चार अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेतील नव्हे तर साऱ्या जगात त्या खेळाडूंचा त्यावेळी एवढा गौरव केला की केवढे कौतुक केले व ओवेन्सनचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. म्हणजे बघा, क्रीडा स्पर्धेमध्ये जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद असा कोणत्याच प्रकारचा भेद केला जात नसे. मग तो कोणत्या जातीचा आहे, कुठून आलेला आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे सुद्धा त्याच्यात विचार केला जात नव्हता. तेव्हा काय होतं, अमेरिकेतील कोण होतं? जेसी ओवेन्सन हा आफ्रिकन खेळाडू होता आणि तो काय झाला होता, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 4 अजिंक्यपदे त्यांनी जिंकली होती. आणि इतकेच नव्हे तर चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक असे प्रस्थापित केले होते. मग तो अमेरिकेच्या यशासाठी तो एक मोठा काय झाला होता, शिल्पकार ठरला होता. पण त्याचं कौतुक साऱ्या जगाने केलं होतं की बा तो अमेरिकेचा आहे, फक्त असं कोणत्याच प्रकारचं आहे नाही, तर त्यांनी त्याचं कौतुक सर्व जगाने केले होते. त्याचे एवढे कौतुक केले होते की म्हणजे असं कोणताच भेदभाव वगैरे काही केले, एवढे कौतुक केले होते. ओवेन्सनचे वर्ण, देश हे सगळं तो विसरून गेला. म्हणजे सगळं विसरून गेले होते की ओवेन्स कोणत्या देशाचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, हे सगळं विसरून साऱ्या जगाने त्याची काय केली होती, नुसती प्रशंसा केली होती, स्तुती केली होती. नंतर बघू आपण एलिम झेटोप्लेन हा झेटोस्लोवाकियन खेळाडू 1952 साली त्यांनी हेलिसिंकी मैदान गाजवले होते. तेथे त्याने 5 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेकोस्लोवाकियन खासी मिळाली. त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटायचाच, पण त्याचबरोबर झेटोस्लोवाकियन देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला होता. बघा, आता काय होतं, एलिझा झेटोप्लेन हा काय झाला होता, एक खेळाडू होता. त्यांनी 1952मध्ये हेलिसिंकी मैदान गाजवले होते. 1952मध्ये त्यांनी हेलिसिंकी मैदान गाजवले होते. कशासाठी मैदान गाजवले त्यांनी? 500 मीटर धाव, म्हणजे 500 मीटर धाव त्यांनी केले होतं. आणि मॅरेथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, मॅरेथॉन म्हणजे काय, लांब पल्ल्याच्या धावेची शर्यत, याला काय होतं, मॅरेथॉन म्हणतात. त्या शर्यतीत त्यांनी काय केलं होतं, विक्रम झाला होता, म्हणजे पहिला आलेला होता. आणि पूर्ण इतिहास त्यांनी पूर्ण घडवला होता. आणि म्हणून जगातील एक मानवीय रेल्वे इंजिन, त्याला काय म्हटलं जात होतं, जगातील एक मानवीय रेल्वे इंजिन आहे, अशी झेटोस्लोवाकियन खासियत मिळाली. म्हणजे त्याला अशी एक मन मिळाली होती की तो मानवीय रेल्वे इंजिनसारखा तो धावतो आहे. जसं इंजिन कसं फास्ट धावते त्या प्रकारे तो धावायचा, असं जगभरात त्याला सर्व लोकांनी त्याचा अभिमान केला होता. नंतर बघा, आफ्रिकेतील इथोलोप्लेन अबेबम बिकम या खेळाडूतर